आज गेलतो शेतामध्ये जांभळं आणण्यासाठी आणि रस्त्यामध्ये दिसलं खूप मोठं मांडूळ। रामराम मित्रांनो, मस्त दिवस मावळत आपली गाडी काढली आणि निघालो मस्त आपल्या शेताकडे। कारण आज मला आपल्या जांभळीच्या झाडावर चढून खूप सारे जांभळं आणायचे होते। कसं बस करून वर तर चढलो बघा, पण पिशवी धराव का नेमकं जांभळं काढावं हेच कळत नव्हतं। तरी पण कसं बस एका हातामध्ये पिशवी धरली आणि दुसऱ्या हाताने मस्त पिकलेले आणि मोठे जांभळं काढले। मित्रांनो, जांभळं खात असताना पण थोडेसे बघून खात जा, कारण मस्त पिकलेलं जांभूळ पूर्णपणे किडका असतं आणि मध्ये खूप साऱ्या आळ्या पण असतात। त्यामुळे मित्रांनो, जांभळ खात असताना थोडीशी काळजी करून खात जावा। झाड खूप उंच असल्यामुळे मला तर वरून सगळे शेत वगैरे दिसत होते। तेवढ्यातच आपल्याला थोडीशी कंपनी देण्यासाठी आपले हे आर्मी मधले मामा झाडावर चढले, कारण त्यांना पण माझ्यासारखे जांभळं काढून घरी न्यायचे होते। मित्रांनो, मस्त काढले बघा पिशवी भरून जांभळं आणि निघालो मस्त आपल्या घराकडे। तेवढ्यातच रस्त्यामध्ये दिसलं मला हे मांडूळ, की रस्ता क्रॉस करून त्याच्या घरी जात असावं। तर मित्रांनो, मांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून का ओळखतात हे कमेंट करून मला नक्कीच सांगा। मला कुठल्याही प्रकारचा न त्रास देता मी मस्त निघालो आपल्या घराकडे। तुमच्या सर्वांना तर माहित आहे की मी जिम वगैरे लावलेली आहे, पण थोड्याशा अडचणीमुळे आज मला जाता आलं नाही, म्हणून म्हणलं आपलं अंग मोकळं राहण्यासाठी घरीच थोड्याशा पुशअप्स माराव्यात। आता उद्यापासून मी रेग्युलर जिम वगैरे करणार आहे आणि त्याचा व्लॉग पण तुम्हाला बघायला भेटेल। तर मी निघालो गावात, कारण आपले मित्र आपल्याला खूप दिवसानंतर भेटायला आले होते। बघा, आपले हे दोन मित्र खूप दिवसानंतर आपल्याला भेटायला आलते। जीवाला थोडंसं बरं वाटलं होतं बघा। नंतर त्यांनीच मला लस्सी पाजली। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।